अशी बाळांना आपल्याला भरता येतेच. तिन्ही भरते इथेच. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देव
Bye.
रामदासांचा अभंग आपण निरूपणासाठी घेतला. काल ही रामवरदायिनी ती तुळजापूरची भवानी, ती शिववरदायिनी कशी झाली हे आपण बघितलं. तिचं खरं रूप काय आहे, तिचं स्वरूप काय आहे हे आपण बघितलं. आजची दुसऱ्या दिवशीची जी पूजन करतो त्या देवीचं नाव आहे ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तप, तपश्चर्या, आणि चारिणी म्हणजे जी आचरण करते म्हणून ती ब्रह्मचारिणी. म्हणून ही ब्रह्मचारिणी जी देवी आहे ती श्वेत वस्त्र आहे. तिच्या एका हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे आणि एका हातामध्ये कमंडलू म्हणजे जल आहे. अशी ही माता अत्यंत स्नेह तिच्यामध्ये आहे म्हणून मातृरूपेण असं तिला म्हटलेलं आहे. ती ही आई भगवती आहे ना, ती खरी म्हणजे वात्सल्याची मूर्ती आहे. आपल्या भक्तांसाठी ती धावून येत असते. म्हणून एक भजनामध्ये तिचं म्हटलं जातं, जगत जननी जय भवानी विविधता आधी भौतिक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे ताप माणसाला असतात. आणि ह्या तापांपासून तापांचं निवारण करण्याची शक्ती या जगदंबेमध्ये असते. म्हणून तिला जास्त कार्य करता यावं म्हणून आपण काल बघितलं की तिला अनेक हात असतात. पण हे हात सुद्धा तिला कोणी कोणी दिलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे पूर्वी जी वर्णाश्रम ही व्यवस्था होती समाजाची, म्हणजे 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि 4 आश्रम ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. या प्रत्येकाने हिला 2-2 हात दिलेले आहेत. आणि अशामुळे ही ह्या जगाचं पालन पोषण करत असते. आणि हिला 8 हात असले तरी एकच मस्तक आहे. म्हणजे अनेक कार्य जरी तुम्ही करणार असाल तरी तुमचा विचार एक असायला पाहिजे. म्हणून रावणाला 10 तोंड होती पण भगवतीला ऐकावं एवढी एक विचारांनी करणारी अशी ही भगवती आहे. म्हणून मस्तक एक सांगितलं. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर हिचे हात बघितले तर पंचमहाभूत आहेत आणि त्रिगुण सत्व रजतम यांच्यापासून सुद्धा तिचे हात तयार झाले असं सांगितलं जातं. म्हणून प्रकृती आणि पुरुष हे जे जग चालवत असतात, प्रकृती म्हणजे शिव आहे आणि पुरुष म्हणजे शिव आहे आणि प्रकृती म्हणजे शक्ती आहे. मग ही शक्ती इतकी बलशाली आहे हो. आता शिव याच्यामध्ये वेलांटी आहे ना, मग जर त्यातली इकार काढून टाकला तर काय होतं? म्हणजे जिथे शक्ती नसेल ना तिथे एक पाय सुद्धा इकडे हलणार नाही. म्हणून ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. आपण काल 1 ते 9 अंक बघितले. मग जसं व्यवहारामध्ये शून्याला काही किंमत आहे का? काही नाही. शून्य म्हटलं की शून्य. पण या शून्याच्या मागे जेव्हा हे 9 आकडे लागतात तेव्हा त्याची किंमत वाढते की नाही? तसं ही शक्ती आहे की जी चराचरामध्ये भरलेली आहे. म्हणून
अशा शक्तीचं तुम्ही पूजन करा, कारण ही स्त्री शक्ती आहे, मातृशक्ती आहे, म्हणून हिचा जागर करा. आज आपण कुटुंबामध्ये काय बघतो, सगळा गाडा स्त्री हलवत असते. म्हणजे जाहिरात लागू दे, घरी नाही, काय बायको नाही घरी काम करे पितांबरी, काही करत नाही बरं का पितांबरी. म्हणजे एक स्त्री नसली घरामध्ये की जसं घराची अवस्था होते तशी, म्हणून कुटुंब व्यवस्था ही स्त्रीवर जास्त अवलंबून आहे. म्हणजे ती आल्या गेल्याचं स्वागत करते, शुश्रूषा करत असते, घरातल्यांची आदरातिथ्य करत असते. म्हणजे ती रिसेप्शनिस्ट सुद्धा आहे की नाही, आपण बघितलंय. नर्सचं काम करू शकते, शुश्रूषा करते, नर्स पेक्षा जास्त आवडीने आणि ममतेने ती करत असते. बरं, याच्यामध्ये तिला मोल हवाय असं आहे का? एक तरी स्त्री अशी मिळणार नाही की मी एवढं काम करते तर तुम्ही आम्हाला एवढा पगार द्या. पण आपण जर एखाद्या रुग्णाच्या साठी जर बाई लावली तर आजचा रेट काय आहे? दिवसाला 1000 रुपये. म्हणजे आत्मीयतेने ते करतच नाही, पण ही स्त्री जी असते, स्त्री शक्ती जी आहे, ती घरामधली सगळी कामं, तिला कुठलीही गोष्ट सांगावी लागत नाही. आता अपवाद काही असतात, पण शक्यतो बायका अशा नसतात. आता एका घरामध्ये ती बाई काहीतरी करत असते आणि त्या पुरुषाला ती नवऱ्याला सांगते, जरा ह्या दुधाच्या पिशव्या त्या टाईलला चिकटवा. आता असं सांगितल्यानंतर तो काय करतो, आज जाऊन कात्री, सेलोटेप, आता अशा चिकटवायच्या असतात का? ती म्हणते डोक्याला हात लावते आणि ती चिकटवून दाखवते. म्हणजे साध्या साध्या गोष्टी ह्या ज्या असतात, बरं त्याच्यातनं ती काटकसर करत असते, म्हणजे उधळमाधळ करत नसते, गोंड्याचा मांडा करून घालणारी अशी स्त्री असते. आणि म्हणून स्त्रीचं प्राबल्य हे कुटुंबामध्ये जास्त सांगितलेलं आहे. बरं, ही स्त्री असते ना, ती सगळी नाती निभावत असते. म्हणजे एकच स्त्री असते, पण तिला ती कोणाची मावशी असते, कोणाची ताई असते, कोणाची काकू असते, कोणाची मामी असते, कोणाची बहिणी असते, कोणाची सून असते. पण व्यक्ती जशी एक असते तशी ही जगदंबा आदी माया तत्व एकच आहे, पण अनेक रूप ती घेते. म्हणून ह्या जगदंबेनी अनेक रूप घेतलेली आपल्याला दिसतात. की तिचं चामुंडा एक रूप आहे, महाकाली, रक्तदंतिका, म्हणजे अशा राक्षसांना मारण्यासाठी म्हणून ही रूप घेते. आणि त्यामुळे तिला ही नावं पडलेली आहेत की चंडमुंडांचा वध करणारी ती चामुंडा. रक्तबीज नावाचा जो राक्षस होता, त्या राक्षसामध्ये अशी हे होतं की त्याचा थेंब जर भूमीवर पडला की त्या थेंबागणित रक्तबीज तयार होत होते. आणि म्हणून शेवटी ह्या भगवतीने त्याला गिळून टाकलंय की एक थेंब सुद्धा भूमीवर पडता कामा नाही. आणि म्हणून त्याचा रक्तमांस खाऊन चावून ती रक्तदंतिका झाली, म्हणून तिचं नाव रक्तदंतिका असं पडलं. महिषासुराला सुद्धा मारलंय म्हणून महिषासुर मर्दिनी असं तिचं नाव पडलं. म्हणजे हे तत्व एकच आहे, अनेक नावं जरी असली तरी हे तत्व एक सांगितलेलं आहे. म्हणून ह्या शक्तीची उपासना करणं ह्या दिवसात करणं तर जास्त महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा स्त्रियांनी आपल्या पतीला यश व्हावं म्हणून शक्तीची उपासना सांगितलेली आहे. प्रत्येक स्त्रीनी आपल्या पतीसाठी शक्तीची उपासना करावी. म्हणजे निदान एक स्तोत्र तिचं म्हणावं, दुर्गा स्तोत्र आहे, स्त्री सूक्त आहे, काहीतरी आपल्या पतीला यश मिळावं. कारण ही शक्ती जी आहे ना, ती आपल्या हृदयातून जी बाहेर पडते ती त्याच्या पाठीमागे असते. म्हणून पतीसाठी हे प्रत्येक स्त्रीने करावं. आणि असं नवरात्रामध्ये असं पण सांगितलेलं आहे की देवी भगवती ही युद्ध करत असते, म्हणून ती युद्धामध्ये व्यग्र असते. म्हणून जसं एखादी बाई रजा असली की तिच्या जागेवर दुसरं एक कोणतरी काम करत असतं, म्हणजे काळजीवाहू सरकार थोडक्यात. तसं भगवती युद्धामध्ये गुंतलेली आहे या 9 दिवसात. म्हणून या 9 दिवसात रामाची सुद्धा उपासना करावी.
म्हणजे रामाच्या नवरात्रात देवीची उपासना करावी. म्हणजे देवीची ह्या उपासना करू नये असं नाही सांगितलं, पण रामाची सुद्धा उपासना करावी. म्हणजे काय करावं, तर ह्या नवरात्रात 11 वेळा जर आपण रामरक्षा म्हटली तर त्याचं आपल्याला फळ आहे ते जास्त मिळू शकतं. कारण त्यावेळेला जगाचा कारभार प्रभू रामचंद्र पाहत असतात. म्हणून रामरायाची सुद्धा उपासना ह्या नवरात्रामध्ये करावी. अशी ही शारदीय नवरात्र हे जे असतं तर ते शक्तीची उपासना सांगितली आणि ह्या शक्तीचं वाहन हे सिंह दाखवलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिचं वाहन वेगळं जरी असलं तरी तिचं मूळ वाहन हे सिंह आहे. मग हे सिंह तिने का बरं वाहन घेतलंय, तर सिंह ही सगळ्यामध्ये क्रूर असा श्वापद आहे, जनावर आहे. पण तरी सुद्धा त्याच्यावर तिने अंकुश ठेवलाय आणि तिला आपल्या त्या शक्तीला वश केलंय. नुसतं वश केलं नाहीये, तर ते समाजाच्या हितासाठी वापरलं. म्हणजे आपण जर महिषासुरमर्दिनीचं चित्र बघितलं तर तो महिषावरती झेप घालणारा सिंह आहे. आणि दुसरं कारण म्हणजे सिंह हा प्राणी असा आहे की एखाद्या श्वापदावर झेप घ्यायची असेल तर तो 2 पावलं मागे जातो आणि मग झेप घालतो. म्हणून आपल्याकडे एक शब्द आलाय सिंहावलोकन. म्हणून जेव्हा आपल्याला पुढे जायचंय त्यावेळी थोडा आपण मागचा विचार करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्यावेळेला काय त्रुटी होत्या, एखादा आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण कुठे आपल्याला तोटा झाला होता हे बघून मग पुढचं पाऊल टाकायचं. म्हणून ह्या सिंहा वाहन जे आहे ते वाहन आपल्याला हे सूचित करतं. म्हणून समाजाचा विमुख हे वाहन तिने वापरलंय, त्याच्यावर तिने ताबा ठेवलेला आहे. मग हे सिंहवाहिनी आहे. तशीच ही शक्ती अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली आहे. कारण शक्तिवीण कोण आहे हे तो विचारून आहे. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की शक्तिवीण कोण आहे. शक्तिविना कोणीही नाही जगामध्ये. एक काम सुद्धा करू शकणार नाही. आता आपल्याला डॉक्टर सांगतात की हिमोग्लोबिन कमी झालंय, म्हणजे अहो शक्तीच नाहीशी झालीये. ताप आल्यानंतर का आपल्याला अशक्तपणा वाटतो, शक्ती कमी होते. म्हणून आपल्याला इंजेक्शन घ्यावी लागतात डॉक्टरांकडून शक्तीसाठी. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये शक्ती ही श्रेष्ठ सांगितली. म्हणून समर्थ दासबोधामध्ये 4 मुख्य शक्ती सांगतात. एक पहिली शक्ती आहे ती क्रियाशक्ती. म्हणजे तुम्ही क्रियाशक्ती केल्याशिवाय तुम्हाला म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होत नाही. क्रियाशक्ती उदाहरण देते. अहो चतुर्भुज राम मंदिरामध्ये लता साठ्यांची कीर्तन चालू आहे, पण क्रिया केल्याशिवाय चालत आल्याशिवाय इथे येता येईल का? म्हणजे नुसती इच्छा असून चालत नाही, ती क्रिया पण करायला पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रयत्न जर केला तर कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य होऊ शकते. म्हणून कितीतरी गोष्टी आपण नंतर शिकतो की नाही, ह्या क्रियाशक्तीने आपल्याला येतात. म्हणून क्रियाशक्ती ही जीवनामध्ये अत्यंत आवश्यक सांगितलेली आहे. त्याच्यानंतर येते ती अर्थशक्ती. आता त्याचं मी वेगळं सांगायला नको. अर्थशक्ती अहो जिथे तिथे पैसा लागतोय. मग ती बालवाडीची ऍडमिशन असो, कुठला कोर्स करायचा असो, एका डॉक्टरांकडे दाखवायला जायचं असो. अहो डॉक्टर हल्ली हात लावायचे 800 रुपये घेतात. म्हणजे मला आत्ताचा रेट माहिती नाही, पण मला माहिती तो हा रेट. म्हणजे कुठेही तुम्ही गेला तरी तुमचं द्रव्याशिवाय काम चालत नाही. त्याच्यानंतर ही जी अर्थशक्ती आहे ती आपल्याला पदोपदी लागत असते. त्याच्यानंतर आहे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती सुद्धा असल्याशिवाय तुम्ही कुठली गोष्ट करू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो की नाही की माझ्या मनात इच्छा यायला आणि ती पूर्ण व्हायला, ही इच्छाशक्ती आहे. म्हणून इच्छा सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इच्छाशिवाय क्रिया करू शकत नाही, अर्थाशिवाय क्रिया करू शकत नाही. लांब राहत असेल तर रिक्षेला अर्थ द्यायला लागतो ना. म्हणजे कुठलीही गोष्ट ह्या शक्तीशिवाय होत नाही.
आणि शेवटची चौथ्यातली जी शेवटची सांगितली ती ज्ञानशक्ती सांगितली. ज्ञानशक्ती, जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याचं ज्ञान तुम्ही मिळवलं पाहिजे. नुसतं मला वाटतंय म्हणून मी हे करीन असं चालणार नाही. ते ज्ञान तुम्ही परिपूर्ण जर घेतलं तरच ती शक्ती तुम्हाला उपयोगाची पडते. म्हणून इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, अर्थशक्ती आणि क्रियाशक्ती या 4 महत्वाच्या गोष्टी समर्थांनी या शक्ती सांगितलेल्या आहेत. मग अगदी ह्या सगळ्यांचा उपयोग कोणी केला असेल आपल्या जीवनामध्ये तर आमचे छत्रपती शिवराय. इच्छाशक्ती होती ना, स्वराज्य स्थापन करण्याची इच्छाशक्ती होती, जबरदस्त इच्छाशक्ती होती. अहो गर्भात असल्यापासून त्यांच्यावरती तेच संस्कार झालेले आहेत. पण नुसती इच्छाशक्ती असून चालत नाही, क्रियाशक्ती पण तितकीच महत्वाची आहे. म्हणजे त्यांनी ह्या स्वराज्यासाठी अनेक संगणी मिळवले. नंतर दादोजी कोंडेवांकडनं ज्ञान प्राप्त करून घेतलंय. अगदी शिवरायांचं असे उदाहरण सांगितलं जातं की जी जी गोष्ट आपल्याला कळेल ना त्या त्या क्षणी ती इथे फीड करून ठेवायची असते. ती गोष्ट कधी आपल्याला उपयोगात येईल सांगता येणार नाही. शिवराय एकदा आपल्या सवंगड्यांबरोबर गेलेले आणि एका मावळ्याच्या आजीकडे जेवायला गेले. दुपारची वेळ आणि त्या आजीबाईंनी काय केलं, मुगाची खिचडी केली. काय करणार अजून गरीब मनुष्य. आणि मुगाची गरम गरम खिचडी वाढली पानात. आता एवढे सराव करून सगळी भूक लागलेली होती आणि शिवरायांनी मध्येच हात घातला आणि हात पोळलाय. असं झाल्यानंतर त्या आजीबाई हसले म्हणतात, राजे असं मध्येच हात घालायचा नसतो. कडेकडेनी जर तुम्ही खिचडी खाल्ली तर ती तुम्हाला खाण्यायोग्य योग्य गरम असेल. हे एक वाक्य त्या आजींनी सांगितलं. पण महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना हे जे ज्ञान त्यांच्याकडनं मिळालंय ना ते स्वराज्य स्थापन करताना त्यांनी उपयोगात आणलं. कसं तर बघा, शिवरायांनी कधी शत्रूला मध्ये हल्ला केलाय का? गनिमी काम्यांनी कायम त्यांनी हल्ला केलेला आहे. म्हणजे मध्ये शत्रूचा हल्ला केला तर तुमची धडधडणी, कारण आपलं सैन्य कमी आहे, त्यांच्याकडे तोफा आहे, अनेक मोठं सैन्य आहे, हत्ती दळ आहे, अश्वदळ आहे. पण हे जे ज्ञान त्या आजीबाईंनी सांगितलं की मध्येच हात घालू नये. आता आपण विसरून गेलो असतो ना, काय त्या आजीबाई सांगितली तरी पुढच्या वेळेला फार बाजूनी खाऊ. पण हे जे ज्ञान आहे ते शिवरायांनी आपल्या स्वराज्य स्थापनेमध्ये आणले. म्हणजे इच्छाशक्ती होती म्हणून ज्ञान प्राप्ती केली, ज्ञानशक्ती केली, क्रियाशक्ती केली आणि म्हणून या भगवतीने त्यांना अर्थशक्ती दिली. जेव्हा तोरणागडाचं बांधकाम चालू झालं तेव्हा सुवर्ण मोहरांचे हंडे त्यांना सापडले की स्वराज्य करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी तुम्हाला धन सुद्धा लागतं. नुसत्या इच्छाशक्तीने, नुसत्या क्रियाशक्तीने स्वराज्य होणार नाही. म्हणून धन म्हणजेच अर्थशक्ती भगवतीने दिलेली आहे. म्हणून अशी ही शक्ती ही अत्यंत महत्वाची आहे. ह्या 4 शक्ती महत्वाच्या आहेत. पण त्याच्यानंतर उपशक्ती सुद्धा आहेत. आता वीज ही शक्तीच आहे ना. वीज नसली तर चालतं का? पंखा नसता की घामाघूम. मग ही जी शक्ती आहे ती वेगवेगळ्या रूपात कशी येते बघा. हीच शक्ती विजेची फ्रीज मध्ये फिरवल्यानंतर तीच गार बर्फ तयार करते. पण तीच वीज हीटर मध्ये जर गेली, गिझर मध्ये गेली तर पाणी गरम करू शकते. तीच वीज लिफ्ट मध्ये गेली वर खाली आपल्याला नेऊ शकते ना विनासायास. म्हणून जशी ही वीज शक्ती आहे ना तशी ही शक्ती आहे की जिथे तिथे ही शक्ती आपल्याला लागत असते. म्हणून जीवनामध्ये शक्तीचं महत्व खूप सांगितलेलं आहे. म्हणून ह्या नवरात्रामध्ये शक्तीची उपासना करायची आहे ती तेवढ्याच आहे. म्हणून कुठल्याही क्षेत्रात देहशक्ती म्हणजे शरीर मजबूत असेल तर तुम्ही काय करू शकता. म्हणजे देहशक्ती सुद्धा आवश्यक आहे. म्हणून व्यायाम करायला पाहिजे. पण आज आपल्याला चित्र काय दिसतं, व्यायामशाळेत जिम मध्ये जायचं गाडीवरनं, चालतंय का?
माझ्या एका मैत्रिणीने खूप सुरेख असं त्याच्यावरती रूपक लिहिलेलं होतं. मग अशी ही शक्ती, देहशक्ती, अहो घरातल्या घरात सूर्यनमस्कार घाला, तुमची ताकद वाढवा. कारण तुमच्या अंगामध्ये ताकद असेल तर दुसरा काही करू शकणार नाही. आणि ह्याचं प्रत्यंतर आपल्याला समर्थांच्या जीवनामध्ये येतं की नाही. इतर सगळ्या संतांचे समाजाने छळ केले, पण समर्थांचा छळ करायची टाप होती का? कारण दररोज 700 सूर्यनमस्कार घालत होते. म्हणजे आपल्याकडे स्वसंरक्षणासाठी तरी आपली देहशक्ती ही चांगली असायला पाहिजे. त्याच्यानंतर बुद्धिशक्ती सुद्धा आवश्यक आहे. बुद्धी नसेल तर तुम्ही कुठली गोष्ट करू शकत नाही. म्हणून जशी ज्ञानशक्ती वेगळी आणि बुद्धिशक्ती वेगळी. तुम्ही बुद्धिशक्ती ही वापरू कशाने वाढवू शकता, तर ग्रंथ वाचनाने करू शकता. आज तुम्ही दासबोध वाचलात तर प्रत्येक गोष्ट दासबोधामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे तुम्ही ते ग्रंथ वाचलात की तुमची बुद्धीची क्षमता वाढवणं हे आपल्या हातामध्ये असू शकते. कलियुगात श्रेष्ठ शक्ती सांगितली ती संघ शक्ती सांगितली. म्हणजे संघटनाखेरीज तुम्ही कुठली गोष्ट करू शकत नाही. मग ही संघ शक्ती येण्यासाठी आपल्याला एकत्र तर येणं पाहिजे. पण आज आपण आहोत का एकत्र? नाही हो. मला काय त्याचं? अशा कितीतरी गोष्टी आपण आज वाचल्या की पेपर बाजूला ठेवतो, विसरून जातो. म्हणून संघ शक्ती जर हवी असेल तर संपर्क असायला पाहिजे, संवाद असायला पाहिजे. आणि तोच आपला कमी झालेला आहे. मग संघ शक्ती वाढणार कशी? म्हणून संघ शक्ती ही सुद्धा अत्यंत मोठी शक्ती सांगितली आहे. आपण एका सहाय्य करू ह्या अभंगामध्ये ह्या संघ शक्तीचा अनेक वेळा विचार केलेला आहे की मोठी मोठी गोष्टी ह्या करू शकतात आपण संघाने. आपल्या म्हणजे मी लहान असताना एक टीव्हीवरती एक माशाचा एक व्हिडिओ होता, छान होता. म्हणजे सगळे मासे, लहान लहान माशांना एक मोठा मासा खायला येत असे. आणि त्यातला एक छोटा मासा जो होता तो अत्यंत हुशार होता. म्हणजे बुद्धिशक्ती त्याच्याकडे होती. आणि मग त्यांनी काय विचार केला की आपण सगळे जे छोटे छोटे मासे आहोत त्या माशांनी असं एकत्र यायचं की मोठ्या माशाचा आकार झाला पाहिजे. म्हणजे त्या माशापेक्षा मोठा मासा तयार झालाय अशा तरी त्यांनी संगत लावली. आणि त्यांनी एकत्र येऊन आणि डोळ्याच्या ठिकाणी हा जो युक्तिवान बुद्धिवान जो मासा होता तो होता. आणि एवढा मोठा मासा कसा आला या विचारामध्ये एकाही छोट्या माशाला त्या माशाने खाल्लं नाही. म्हणजे संघ शक्ती, बुद्धिशक्ती. बुद्धिशक्ती आपण बघितलं की प्राण्यांच्या, आपली सगळी जे पंचतंत्रांच्या कथा आहेत ना त्या प्राण्यांच्या म्हणजे घरा प्राण्यांच्या नाही आहेत, त्या माणसासाठीच सांगितलेलं आहे. बुद्धिशक्ती किती असते की सिंहानी दररोज हे करायची, शिकार करायची, ह्याला मार त्याला मार म्हणून सगळे प्राणी काय करतात की तुम्ही आम्हाला कोणालाच मारू नका, आम्ही एक जण तुमच्याकडे येत जाऊ. आणि शेवटी दररोज एकाची फेरी येता येता सशाची फेरी आली. आता ससा आधी लहान, म्हणजे तो सिंहाने खाल्ला तर काय त्याचं पोट भरणार. पण हा मुद्दाम उशिरा गेला. याच्या पोटात कावळे ओरडतायत की आज अजून कसं कोणी आलं पाहिजे. आणि असा नाटक केलंय अहो बुद्धिमत्ता की अहो मला ह्या जंगलात दुसरा सिंह भेटला. आता आधीच भूक लागलीये आणि दुसरा सिंह म्हणजे मत्सर जागा झाला की आता माझी शिकार जाणार. कुठे आहे तो सिंह? आणि नेलं की विहिरीकडे. हा बघा या विहिरीमध्ये आहे तो सिंह. आणि मग प्रतिबिंब बघितलंय आणि खरंच त्याला वाटलं की दुसरा सिंह. म्हणजे बुद्धीनी सगळ्या प्राण्यांचं त्यांनी वाचवलंय की जीव. मग अशी बुद्धी ही जी शक्ती आहे ती सगळ्यांना असते, फक्त त्याचा वापर केला जात नाही. बिरबलाची गोष्ट, अनेक गोष्टी आपल्याला माहिती की बिरबलाचा द्वेष करणारी अनेक मंडळी त्याच्या दरबारात होती बादशहाच्या. आणि कायम काही ना काहीतरी हे करायचं आणि बादशहाचे कान भरायचे. एक दिवस एका सरदाराने सांगितलं की हा हुशार हुशार म्हणून म्हणवला जातो ना, मग आज तुम्ही असं त्याला खालीन विचारा की दरबारातल्या सगळ्या लोकांच्या मनात एकच गोष्ट आणि ती कुठली आहे.
आता हा प्रश्न बादशाने विचारला आणि बिरबलांनी ताबडतोब उत्तर दिलंय, बुद्धिशक्ती. काय उत्तर दिलंय? की माझ्या राजाची भरभराट हो, त्याचा वंश वाढो, अजून 4 गोष्टी सांगितल्या. आणि बादशाने विचारलं, सगळ्यांच्या मनात हेच आहे का? आता हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता. नाही म्हणलं की मान कापली जाणार. म्हणजे आपल्या दरबारातलं आपलं स्थान जपणं आणि राजाचं स्थान, राजाचं मन जिंकणं, या दोन्ही गोष्टी बुद्धिमत्तेने हा बिरबल करू शकतो. म्हणून बुद्धिशक्ती, ज्ञानशक्ती, संघशक्ती, देहशक्ती अशा अनेक शक्ती ज्या आपल्याला सतत जीवनामध्ये लागत असतात आणि म्हणून ह्या शक्तीची उपासना आपण करायची. आणि ह्या शक्तीची उपासना केल्यामुळे आपल्याला जी शक्ती प्राप्त होते ती आपल्याला वर्षभर पुरते. म्हणून ह्या नवरात्रामध्ये 9 दिवस ही शक्तीची उपासना करायची आहे. काल आपण निसर्ग शक्ती बघितली, उषा देवी. मग निसर्ग देवता, दुसरी देवता सांगितली ऋषी मुनींनी, ती म्हणजे धरित्री, धरणी माता. ही धरणी माता ही निसर्ग देवता आहे. म्हणून आपण तिला वंदन करायचं त्यावेळेस श्लोक घेतलाय की समुद्र वसने येते, की हिचं रूप कसं आहे की अत्यंत सुंदर असं रूप आहे. तिचे स्तन, पर्वत म्हणजे हे तिचे स्तन सांगितले. आणि त्या हिमालय म्हणजे पर्वतातून ज्या नद्या निघतात ते तिचं स्तन्य सांगितलंय की त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि भगवंतानी सुद्धा विभूती योगामध्ये असं सांगितलंय की जो मातीमध्ये सुगंध आहे तो मी आहे. कारण मातीला एक वास असतो, गंधवाहिनी येते. म्हणून पहिला पाऊस पडला की मृदगंध जो येतो, कुठल्या अत्तराला येईल का त्याची सर? म्हणजे तो वास घेण्यासाठी पण आता सिमेंट कॉन्क्रीट जर काढलं तर मातीचा वास येणार सध्या, असं सांगितलेलं आहे. म्हणून ही जी गोष्ट आहे की ही अशी निसर्ग देवता धरणी माता ही अत्यंत क्षमाशील अशी असणारी आहे. म्हणून स्त्रीकडे सुद्धा क्षम्यता हा जो गुण सांगितलेला आहे, क्षमा धर्म सांगितलाय, तो स्त्रीकडे, मातेकडे हा जास्त दिसतो. म्हणून स्त्री शक्ती ह्या धरणी माता सुद्धा ही निसर्ग देवता सांगितली. आणि अशी ही निसर्ग देवता, तिला कितीही त्रास द्या, कितीही तिला फोडा तोडा खणा, पण ती आपल्याला कधीही दूर करत नाही. ती आपल्याला सतत भरभरून देत असते. म्हणून ह्या धरणी मातेला एक निसर्ग देवता या ऋषी मुनींनी धरलेली आहे. आजचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा समृद्धीचा रंग समजला जातो. या रंगामुळे आपल्या जीवनामध्ये शीतलता येते. म्हणून आज जे बरेच जण लॅपटॉप वरती, कॉम्प्युटर वरती जी कामं करतात त्यांना हिरवा रंग बघा असं डॉक्टर सांगतात. हिरव्या रंगाने, म्हणजे मला आठवत आहे की आम्ही लहान असताना नाक टोचणं वगैरे हे असायचं, तेव्हा सांगायचं त्या झाडावरती पोपट हिरवा बघ, म्हणजे तिकडे आपलं लक्ष जातं आणि ते टोचलेलं दुःख आपल्याला कळत नाही. म्हणून हिरवा रंग, आणि हिरवा रंग आपल्या जीवनामध्ये सतत येत असतो. प्रत्येक ऋतूमध्ये बघितलं तर प्रत्येक झाडाचा रंग हिरवा वेगवेगळा बदलत असतो. जीवनामध्ये आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा किती हिरवा रंग असतात. कोथिंबीर दररोज निवडतो ना आपण, कोथिंबीर म्हणू नका, हिरव्या मिरच्या म्हणू नका, ठेचा तोंडाला पाणी सुटेल. नंतर कढीपत्ता आहे, शेपू आहे, अनेक पालेभाज्या. प्रत्येकाचा रंग हा जो हिरवा रंग आहे तो मनाला लुभावणारा असा रंग आहे. की प्रत्येकाचा रंग हिरव्या रंगाकडे लक्ष वेधून घेण्याचं त्याच्याकडे शक्ती सांगितली. त्याशिवाय आपल्या पूजेमध्ये सुद्धा बघा, हिरव्या दुर्वा आहे, हिरवा बेलाची पानं हिरवी आहे, तुळशीची पानं हिरवी आहे, शमीची पत्र सुद्धा हिरवी आहे. म्हणजेच त्या ह्यानी सुद्धा वातावरणात निर्मिती होते. म्हणून डोहाळ तुलीच्या झोपाळ्यावर सुद्धा का आंब्याची पानं लावतात हो, हिरवं छान दिसतं. आज समोर खोटा वेळ असला तरी छान दिसतं की हिरवी पानं. म्हणून असा रंग आपल्या जीवनामध्ये समृद्धपणा आणत असतो. म्हणून आपल्या भारताच्या ध्वजामध्ये, झेंड्यामध्ये सुद्धा हिरवा रंग घेतलेला आहे. कारण आपली भारत माता ही सुजलाम सुफलाम आहे. म्हणून समृद्ध
हा जो गुण आहे हा हिरव्या रंगामध्ये दिसतो. म्हणून आज हिरव्या रंगाच्या आपण जो उत्सव करतो त्याच्यामध्ये सगळ्याजणी हिरव्या रंगाच्या साड्या, अनेक त्याच्यामध्ये छटा आहेत, पण तरी सुद्धा हिरवा रंग हा आपल्या सगळ्यांच्या नजरेला आकर्षित करणारा असा हा रंग आहे. म्हणून या आदिशक्तीचं जर पूजन करायचं असेल तर तिचे गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे. तिचं जो मातृ हृदय आहे ते आपण बघा आणि तिच्यासारखं वागायचंय. आपण सगळ्यांची मातृवत वागू शकतो का? ते तर आपला काय स्वभाव असतो, आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते काय असं नको. म्हणून ही मातृशक्ती आपल्यामध्ये यायला हवी असेल तर शक्तिवीण कोण आहे हे तो विचारून पाहे. शक्ती विरहित नर आहे यश कीर्ती प्रताप. म्हणजे शक्ती विना तुम्हाला यश मिळू शकत नाही, तुम्ही पराक्रम गाजवू शकत नाही. म्हणून ही शक्ती हिची उपासना करा असं मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ रामदास सांगतात. अनंत युगाची
जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाचे निस्सीम भक्त जे लाखा कोल्हाटी राहत होते आणि त्यांचा असा दररोजचा नित्याचा नियम होता की जगन्नाथापुढे खेळ करावा, त्यातनं जे काही मिळेल त्याच्यातनं जगन्नाथाला नैवेद्य दाखवावा आणि तोच प्रसाद म्हणून भक्षण करावा. दिवसातनं एकदाच खेळ लावायचा आणि हा जन्मभराचा नियम होता. त्यांना अत्यंत सुंदर लावण्यवती असणारी अशी चंद्रा नावाची मुलगी आणि तिचा आवाजही सुंदर, दिसत असे सुंदर, खेळ खूप छान करत असे आणि एकदा राजपुत्राची नजर तिच्यावरती जाते. हर प्रकाराने तो तिला समजावतोय आणि शेवटी ही चंद्रा नावाची मुलगी असते. ती लाखांना न सांगता घरातून निघून जाते, राजवाड्यात निघून जाते, राजपुत्राची पत्नी. आता खेळ करायला कोणी नाही म्हणून लाखाचे खेळ करतात, त्यातनं मिळकत होईल अशी होते. जगन्नाथाला नैवेद्य नाही म्हणून लाखा उपाशी, जगन्नाथ उपाशी, लक्ष्मी माता उपाशी म्हणून गुजर देशीचा एक राजा पाठवतो भगवंत. पण त्या अन्नछत्रामध्ये लाखाजी जेवायला जात नाही. उलट ते भगवंताला सांगतात की आयाची वृत्ती कोणी धारण करावी. तर मी लुळा नाही, पांगळा नाही, संन्यासी नाही, मग मी हे कसं फुकटचं घेऊ? हे तूच सांगितलंयस ना, आयाची वृत्ती कोणी सांभाळावी. आणि असं झाल्यानंतर भगवंत म्हणतायत की आता काय करावं? भक्त उपाशी आहे आणि म्हणून लक्ष्मी माता पुढे येते, ती जगदंबा आणि म्हणते की आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून त्या चंद्राच्या आत्याचं म्हणजेच लाखाजींच्या बहिणीचं रूप घेते आणि तिची चांगली कान उघडणी करते. ती लहान वयातच तू का मेली नाहीस? एवढा हाताचा पाळणा करून, डोळ्यांचं दिवा करून तुला वाढवलं त्यांनी आणि तुझा म्हातारा बाप तिथे उपाशी म्हणतोय आणि तू इथे आयशा आरामामध्ये राहतेस. आणि म्हणून त्या आत्याच्या सांगण्यावरनं ही मुलगी वडिलांना 500 होऊन पाठवते आणि तुम्ही इकडे राहायला या असं सांगते. पण त्याच चिठ्ठीवर लाखाजी लिहून देतात की तुला असं वाटत असेल की बाप उपाशी मरतोय तर तू इकडे ये, नाहीतर मला माझं भरण पोषण करणारा जगन्नाथ समर्थ आहे. असं झाल्यानंतर ही चिठ्ठी सांडणी स्वार घेऊन मुलीकडे जातो आणि तेव्हा भगवंत म्हणतोय ते आता आपण काय करूया असं लक्ष्मी मातेला सांगतोय. आता कमल जे मना सुचलिये युक्ती कधी निरालसपणे करू आपण त्याची चाकरी. होत दिय कन्यकानन अशक्य काही तुला जगास तुझ्यामुळे जगपणा असे हा आला. भगवतीला भगवंत सांगताय की तुला अशक्य असं काही नाही. हा सगळा जगाचा पसारा आहे तो तुझ्यामुळे आहे. जगपणा आलाय तो तुझ्यामुळे आणि आता तू त्याच्या मुलीचं रूप घे आणि आपण दोघं तिथे जाऊ त्याची चाकरी करू. आणि भगवती तयार होते आणि त्या चंद्राचं रूप भगवती घेते. झाली श्री अंबा, श्री अंबा झाली श्री अंबा, श्री अंबा. ओय घाटीर जगदंबा, ओय घाटीर जगदंबा झाली श्री अंबा, श्री अंबा झाली श्री अंबा, श्री अंबा झाली.
दागिने काढून ठेवले, दुटांगी असं पातळ नेसली, कंठाला पिवळी माती लावली, बाळ्या बुगड्या काढले, डूल कानात घातले आणि भगवंतापुढे उभी राहिली. अहो, ह्या वेशात सुद्धा भगवंताला ती आवडली. आणि आता भगवंतानी पण रूप घेतलंय कोल्हाट्याचं, गळ्यामध्ये ताईत घातलाय, खांद्याला ताईत बांधलाय, कंठाला पिवळी माती लावलीये, ढोलक खांद्यावर घेतलाय, डोक्याला असं मुंडासं बांधलाय आणि दोघं जण लाखाजींच्या त्या झोपडीपर्यंत आले. काय करायचं ठरलेलं होतं. आता ही भगवती मुलीच्या रूपात आली आहे आणि झोपडीमध्ये बसलेल्या लाखाजींच्या पुढे धावत गेले. बाबा बाबा, मी चुकले, मी पुन्हा तुम्हाला आता एकटं सोडून जाणार नाही. लाखाजींना आनंद होतोय आणि म्हणताय की तुला सुबुद्धी देणारा माझा जगन्नाथच आहे बरं. आणि लाखाजी मुलीच्या डोक्यावरनं हात फिरवला, आनंद झालाय आणि मागे लक्ष जात आहे. तर हा कोल्हाटी असतो. हा कोण आणलायस बरोबर? सांगितलेलं होतं वडिलांनी की लग्न करायचं असेल तर एखाद्या कोल्हाट्याशीच कर, इतर जातीशी करू नकोस. तुम्ही म्हणाला होतात ना, हा मला भेटला वाटेत, आणि म्हणून मी याला बरोबर घेऊन आली. आता तुमचं पण वय झालंय, ढोलक वाजवायला तुम्हाला शक्ती नाही. आणि मग त्याची पण लाखाची चौकशी करतायत आणि हा कोल्हाटी सांगतोय, ब्रह्मजी पिता तो माझा ज्याच्या ब्रह्मजी पिता तो माझा ज्याच्या ठिकाणाची आम्ही तिघं बंधू, पण आमचा अजिबात पटत नाही. अहो, मोठा आहे ना, तो पर्वतावर जाऊन बसलाय तमोगुणी. धाकटा आहे, तो त्याचा व्यवसाय चित्र करण्याचा. पण मी मात्र माझा धंदा सोडलेला नाही बरं ना, कोल्हाट्याचा धंदा सोडलेला नाही. लाखा म्हणताय बरोबर आहे, आपला जो व्यवसाय असेल त्याची लाज वाटता कामा नाही. बरं, तू जर चांगला इथे राहिलास, मुलीशी विवाह करून दे आणि झालं. उद्याच्या खेळाची तयारी करायला सुरुवात केली आणि दुसरा दिवस उजाडला. आता सगळे ते बांबू वगैरे घेतलेत आणि जगन्नाथाच्या प्रांगणामध्ये खेळ लागला. अहो, मुखानी सगळीकडे मौखिक प्रसिद्धी झाली आहे, चंद्रा परत आली आहे, चंद्रा परत आली आहे, आणि म्हणून तोबा गर्दी झाली खेळ बघायला. नाथ वर्णन करतात, सगुण गुण माया, सगुण गुण माया, आणि कोल्हाटी खेळाया, प्रपंचाचा
आहे. हातामध्ये बांबू घेतलाय, तो पाप पुण्याचा घेतलेला आहे. नासागरी रोख दृष्टीचा. अहो अशी ही आदी माया खेळ करते. आणि हा खेळ बघायला जगन्नाथपुरी मध्ये ते लोक आलेलीच आहे, पण अंतरिक्षामध्ये सुरवर सुद्धा आलेले आहे. गर्दी झाली खेळ बघाया, गर्दी झाली खेळ बघाया, असं खेळते खरे गाया, टिकवले ना राजे खेळ करावाची, असले बढिया साडीच्या मागे प्रत्यक्ष निर्गुणाचा जो भगवंत तो ढोलक वाजवतोय आणि आदी माया खेळ करते. आणि अक्षरशः रीघ लागली. अंतरिक्षामध्ये हा खेळ पुन्हा कधी बघायला मिळणार. आणि या गर्दीमध्ये जो स्वारीवर गेलेला होता तो राजपुत्र येतोय आणि समोर बघतोय तर आपली बायको डोलावर नाचते. मला फसवून मला एका अक्षराने बोलली नाही की मी बाबांकडे जाणार आहे. अहो तळपायाची आग मस्तकाला गेले, मनात नाही नाही ते विचार येत आहेत. आणि इतकं की म्हणे किती हिला मी मान दिला. खरं म्हणजे हिने जाती मधली, पण हिला राजाची राणी केली, सगळी सुबत्ता दिली, ऐशोआराम दिला, तरी वळणाचं पाणी ते वळणावर. अहो मन चिंती ते वैरीनं चिंती. आणि तसाच घोडा फिरवलाय आणि राजवाड्यामध्ये गेलाय. राजवाड्यामध्ये गेल्या तर आता स्वारीवरून आलाय म्हणून औक्षण करण्यासाठी तबक घेऊन आली खरी चंद्रा. काही नको तुझी ती नाटक म्हणून तबक हाताने आणि तिला म्हणताय कपट कुलटे कसे तुझसी कळते, कपट कुलटे तुझे तुझसी कळे, नित्यही तुझवरी प्रेम केले, व्यर्थ मी तुझवरी जंपाय. तुम्हाला वाजवताय वाजवायला तर थांबा. व्यर्थ मी तुझवरी प्रेम केले, कपट कुलटे तुझे मजसी कळले, कपट कुलटे तुझे मजसी कळले. आणि वृंदावना शर्करेच्या मध्ये, आणि वृंदावना शर्करेच्या मध्ये, गोडले परिमते गोड झाले, गोडले परिमते गोड झाले, कपट कुलटे तुझे मजसी कळले, कपट कुलटे तुझे मजसी कळले. ते दूर खेळांतरी दिससी रंभे परी, दूर खेळांतरी दिससी रंभे परी, पाहता तुझ घरी रूप तुझे हे, कपट कुलटे तुझे मजसी कळले. तावा तावानी बोलतोय. अगं कपटे कुलटे, अगं माझंच चुकलं. कारलं ना कितीही तुपात घोळा. आणूनी वृंदावना म्हणजे वृंदावन म्हणजे कारल्याचं नाव आहे बघा. आपल्याला वृंदावन म्हणजे तुमचीच माहिती आहे, पण हे दासगडूंचं काव्य आहे, अत्यंत प्रसादी. आणूनी वृंदावना, असं मी कारलं आणलं, ते तुपात घोळलं, साखरेत घोळलं, तरी सुद्धा ते कडूच. आणि काय ग, तिथे खेळात रंभेसारखी सुंदर दिसत होतीस आणि घरी नुसतं पाप्याचं पितर दिसतीस. गाल तुझे उतरली गालफड. अहो ती म्हणते तुम्ही काय बोलताय, मला काही समजत नाहीये. कशाला वेळे घेऊन पेडगावला जातीस. माझ्या अपरोक्ष बापाकडे गेलीस आणि तिथे खेळ करतेस सगळ्यांचे देखत. कारण ह्याच्या विरहात ती बारीक झालेली होती म्हणून त्यांना ती घरची बारीक वाटत होती. आणि ती चंद्रा अहो भगवतीच ती किती तेज लपणार तिचं. आणि ती म्हणते की सगळ्या भरी काही बोलू नका भलते. अहो मी तुम्हाला सोडून कशी जाईल. तुम्ही मला एवढा मान मराठत गेला आणि माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे, तुम्हाला असं वाटलंच कसं.
पण ह्याची काही समजूत पटेना, कारण तिथे बघितली ती खेळ करताना. आणि शेवटी ही म्हणते आपण उद्या सकाळी दोघं जण खेळ बघायला जाऊया, मग तर तुमची खात्री पटेल की मी खेळ करायला गेली नाहीये. आणि झालं, सकाळ उजाडली आणि चंद्रा आणि हा राजपुत्र खेळ करायला बघायला अंगणामध्ये नित्याप्रमाणे लाखाजींनी खेळ लावलेला आहे. आणि खेळ चालू आहे, ही मुलगी दोरीवर नाचते आणि खरी चंद्रा तिच्याकडे बघते. माझ्याशिवाय बाबांना दुसरी मुलगी नाही, जुडवा बहीण नाही, मग आता ही कोण आली असा विचार करते. पण लहानपणापासून भक्तीचे संस्कार जे मनावरती झालेले होते की माझा जगन्नाथ मला पोचण्यासाठी सिद्ध आहे, तू नाही आलीस तरी चालेल. आणि ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष भगवती आदी माया इथे माझं रूप घेऊन बाबांचा उदरभरण करण्यासाठी आलेली आहे. हा जेव्हा विचार मनात आलाय आणि राजपुत्राचा धरलेला हात सोडले आणि धावत 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 ज्या झाडाखाली लाखाजी बसलेले होते तिथे गेले. बाबा बाबा मी चुकले, पुन्हा तोच सीन करता, पण मुली वेगळे आहेत. आणि लाखाजी बघतच बसले की ही कोण आणि ही कोण. चकित झाला पाहून कन्यके, चकित झाला पाहून कन्यके, कोण वाली आणि मग लाखाजींना त्या कोल्ह्याड्याचे शब्द आठवताय. ब्रह्मजी पिता तो माझा ज्या ठाव ठिकाणा, साक्षात आम्ही त्रयबंधू. हे आत्ता उमगतोय की भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मा असे आम्ही तिघ भाऊ. आणि मग लाखाजी आपल्या जागेवर घेतले. भगवंताचा जो तिथे ढोलक वाजवत होता तिथे त्याचे पाय धरले आणि म्हणताय अगाहन धरा तुझ्या प्रभुवरा जगन्नाथजी, दिसेन बरवा तुला मुळीच वेश हा त्यातजी. हरी मुकुट मस्तकी करी कदेस नारायणा, अघोर जन हे किती करीत द्याव दर्शना. लाखाजींनी भगवंताची प्रार्थना केली की भगवंता, माझ्यासाठी एवढं हीन यातीतलं तू रूप घेतलंस, पण तुला ते अजिबात शोभत नाहीये. बरं, तुला कोणतं रूप शोभतं? तर मस्तकावर मुकुट आहे, शंख चक्र गदाधारी असंख्य रूप हे आमच्या मनाला भावतं. म्हणून आत्ताच्या आत्ता हे रूप टाकून दे आणि तुझ्या मूळ रूपामध्ये प्रकट व्हावं. हे सगळे इथे जे बसलेले आहेत ना उभे खेळ बघायला, त्यांना सुद्धा तू दर्शन द्यावंस अशी माझी इच्छा आहे. आणि असं लाखाजींनी प्रार्थना केली आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि आदिमाया तिथे प्रकट झाली. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, अंबा माता की जय. सगळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलं, त्यांची आरती केली. म्हणून की आदिमाया जिथे भगवंताला काही करता आलं नाही, त्या आदिमायेने आपल्या मुलाचं भरण पोषण करण्यासाठी त्याच्या मुलीचं रूप घेतलं. म्हणून तिला मातृरूपिणी म्हणतात, ते त्यासाठीच. म्हणून अशी ही मातृरूपिणी आदिशक्ती की तिच्याविषयी आपल्याला यश, कीर्ती, प्रताप काही मिळत नाही. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात की असा तुम्ही शक्तीची उपासना करा आणि यश प्राप्ती करून घ्या. म्हणून मूळ पद्यामध्ये सांगतात.